मेघना, ओके आदित्य, पण आपल्या भावना त्यांच्यावर लादणं बरोबर नाहीये. त्यांना कम्फर्टेबल वाटत नसेल तर इट्स फाईन. कदाचित नानामाई नसताना त्यांच्या बरोबर वेळ घालवणं त्यांना अवघड वाटत असेल. ठीक आहे रे. सॉरी यार, मे बी मी विषय नीट नाही मांडला. नाही रे आदित्य, आई बाबांनी इथे राहायला यावं असं तुला मनापासून वाटतं हे माहितीये मला. ओके. तू ठीक आहेस ना मेघना? हो. आई बाबांचा खरंच काही प्रोग्राम ठरला होता की मी आहे ना? आय नो. हे काय चित्रा, परत तूच भांडी घासलीस? तुला सांगितलंय ना बाहेर विचारून बघ, भांडी घासून द्यायला कोणी आहे का? कशासाठी रे? आपण दोघच तर असतो, अशी किती भांडी असणार आहेत? पण चित्रा, तू असं काम करतेस ना, छान नाही वाटत मला. आता मला एवढं तरी काम आहे, नाही तर दिवसभर घरी एकटी बसून काय करू रे मी? अरे शॉपिंगला जा, नाटक सिनेमा पहा, मैत्रिणींमध्ये मिरव. आता पैशाला कमी नाही आपल्याला. पण मैत्रिणी नाही आहेत मला. ऑफिसमध्ये झाला होता रे एक ग्रुप छान. ए मनोज, मी पुन्हा नोकरीसाठी ट्राय करू का? कशाला? त्या ग्रुपसाठी? पुन्हा तिथेच? काय हरकत आहे? आणि तिथेच नोकरी मिळत असेल तर चांगलंच आहे ना. मी एकदम छान सेट झाले होते तिथे. काय झालं? काय नाही. मग मी नोकरी करू का विचारल्यावर गप्प का झालास? मग काय बोलू मी चित्र? काय बोलू? मी इथे सगळ्यांचा वरवर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तू परत तिथेच जाऊन आदित्यची सबऑर्डिनेट म्हणून काम करायचं म्हणतेस. काय बोलणार यावर मी? असं काही नाहीये, ते मला दुसरी पोस्ट सुद्धा देऊ शकतात. अगं पण काय गरज आहे? काहीही गरज नाहीये चित्रा. आपल्या दोघांना पुरून उरेल ना एवढं कमवतोय मी. बरं ठीक आहे. ए मनोज, पण आता आपण आईला भेटायला जाऊ शकतो ना? झालं, एक झालं, आता हे दुसरं सुरू केलंस. अगं मला नाही माहिती आपण आईला भेटायला कधी जाऊ शकतो. सांगितलं ना जाऊया एकदा. आता नवीन बिझनेस सुरू केलाय, तिकडे जाऊन काय सांगू? मला सासूला भेटायला जायचंय. चित्र, तुझं पण ना काहीही असतं. आपण असं करायला नको होतं ना. खरं तर तसा काही प्रॉब्लेम नाहीये, पण मेघना, हा गेला आदित्य? हो ताई, आलेच. हा